तर सुरुवात झाली तुझ्यापासून दादासाहेब. तुझी पहिली बायको, अथर्व आणि अनन्याची आई, तिला मीच मारलं. काय म्हणजे रे, का केलंस तू हे असं? काय गुन्हा होता तिचा? तिचा काहीच गुन्हा नव्हता रे, पण मला तिची जागा हवी होती म्हणून मी तिला मारून तुझ्याशी लग्न केलं. आणि माझा खेळ इथेच थांबला नाही. अनन्या आणि अथर्वला सावत्रपणाची भावना येऊ नये म्हणून नाही, तर माझं गुपित कोणाला कळू नये म्हणून तुझ्यापासून मी स्वतःला कधीच मूल होऊ दिलं नाही. हे तुला तर शिवनाथ आठवत आहे? शिवनाथ, मीराचा बाप, जो आपल्या घरी आला होता आणि तुझ्या समोर तो मला कसंही वाटेल तसं बोलला आणि म्हणून तू त्याला मारहाण केलीस, घरातून हकलून लावलं. तू खरं बोलत होता दादासाहेब. हे अजून एक गंमत सांगू. शिवनाथची बायको देवयानी, तिला सुद्धा मीच संपवलं. माहितीये का? कारण तो होता माझा पहिला बळी. आणि त्यानंतर राधा. देवयानी आणि शिवनाथची मोठी मुलगी, म्हणजेच तुझी लाडकी सून. तुला माहिती आपली अंबिका ना, तिला मीच पळवून आणलं होतं. तिला उचलून आणलं आणि आपल्या रामपुरांच्या अनाथ आश्रमात तिला ठेवलं. मी तिचं नाव बदललं, तिला लहानाचं मोठं केलं आणि मोठी झाल्यानंतर तिचं अथर्वशी लग्न लावून दिलं. कशासाठी केलंस तू हे सगळं? का? सांगते म्हाताऱ्या, सांगते. एवढी काय घाई आहे? दादासाहेब, आता पुढची गोष्ट ऐकूया. हा, चल. ऐक ऐक, डोळे उघड, ऐक. माझा दुसरा बळी अंबिका, तिच्या पोटी जन्माला येणार होता माझा तिसरा बळी, म्हणजेच आपली लाडकी वेदा. वेदाचा जन्म झाल्यानंतर मी अंबिकाला मारून टाकलं आणि तिच्या मृत्यूचा आळ टाकला मी त्या मायावर. ती बिचारी जेलमध्ये गेली. मी वेदाला मारणारच होते, तेवढ्यात ती मीरा या घरात आली आणि सगळं बिघडलं. आणि त्याआधीच त्या महागौरीनी पत्रिकांमध्ये बदल केला आणि माझ्या लक्षातच आलं नाही. माझी इतक्या वर्षांची मेहनत वाया गेली तिच्यामुळे. असो
पण आता एकदा का मीरा आणि अथर्वचं मूल जन्माला आलं की मग मी मीराचा बळी देणार आणि त्यानंतर त्यांच्या बाळाचा. का करतेस तू हे पाप? का करतेस तू हे पाप? का करते अजून कळलं नाही दादासाहेब. ऐकायचं तुला? ऐक. कारण मला कायमचं चिरतरुण व्हायचंय. तुला नेहमी हा प्रश्न पडायचा ना की मी आजही इतकी तरुण कशी काय दिसते. त्याचं कारण हेच आहे. आणि एकदा का माझे सगळे बळी पूर्ण झाले की मग मी कायमची चिरतरुण होणार आहे. कायमची. दादासाहेब, आजपर्यंत या घरात जे काही घडलं, जे काही खोलवर जखम करून गेलं, ते सगळं मी घडवून आणलंय. मी. काय झालं? हा, काय बोलावं ते सुचत नाहीये. हा, तुला असं वाटत असेल ना की आज आत्ता मी हे सगळं तुला का सांगते? दादासाहेब, कारण मला तुझी काळजी आहे. हे न ऐकताच जर का तू गेला असतास तर तुझा आत्माही त्या अंबिकासारखा भटकत राहिला असता. आता आनंदात आहेस ना तू? खुश आहेस ना? हा, आहेस ना? असाच आनंदात राहून मुक्त व्हायला तयार हो. मरायला तयार हो दादासाहेब. सोड. आज मी तुला गंगाजळ पाजू शकत नाही, पण माझा हा जो चेहरा आहे ना, हा नीट लक्षात ठेव. कारण तुला जर का पुढचा जन्म मिळालाच तर तू माझा हा चेहरा विसरता कामा नये. मंजिरी, सत्य कधीच लपून राहत नाही. हं? ते कधी ना कधीतरी सगळ्यांच्या समोर येतात. ही तुझ्या अंताची सुरुवात आहे. अंत अटळ आहे तुझा. आणि मी तुझा बळी नाहीये मंजिरी. मी तुझ्या अंताची सुरुवात आहे. माझं काला मुखामध्ये सोड. माझं काला मुखामध्ये म्हाताऱ्या, मला म्हणे हवाय, म्हणे हवाय.